गीता हा जीवनाचा ग्रंथ आहे. आता ज्या समस्या, जे प्रश्न अर्जुनाच्या समोर होते, तेच प्रश्न आजही आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात, नवे सर्व जगात हेच प्रश्न आहेत. ममत्व, आसक्ती, स्वजन, इतरेजन, सुख दुःख, पाप पुण्य, यश अपयश, सदाचार दुराचार, हिंसा अहिंसा अशी अनेक द्वंद्वे प्रत्येकासमोर आहेत. एकीकडे इतकी सुसंपन्नता आहे, पण मानसिक शांती नाही. या सर्व गोष्टींना समर्थपणे तोंड देण्यासाठी आणि अडचणीतून शांत वृत्तीने मार्ग काढण्यासाठी आपण काय करावे, कसे वागावे याचे मार्गदर्शन भगवद्गीतेने केले आहे. भगवद्गीतेत सांगितलं आहे की आपल्या दुःखाचे, आपल्या पापाचे व आपल्या दुराचाराचे मूळ आपल्याच स्वभावात आहे. आपला स्वभाव सुधारला, त्यात जरा परिवर्तन केलं तर आपण निश्चित सुखी राहू शकतो. पण स्वभाव सुधारायचा म्हणजे नेमकं काय करायचं, असाही प्रश्न आपल्यासमोर येतो. तर आपल्या स्वभावामध्ये अनेक मनोवृत्ती असतात. काही चांगल्या मनोवृत्ती आणि वाईट मनोवृत्ती दोन्हीही असतात. मग आपल्या मनातील वाईट मनोवृत्ती हळूहळू कमी करायच्या आणि चांगल्या मनोवृत्ती आचरणात आणायच्या. यालाच गीतेत योग असे तांत्रिक नाव दिले आहे. आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात गीतेतील काही श्लोकांचे जर चिंतन केले तर त्यातील काही विचार आचरणात आणल्यास आपल्या स्वभावात आणि वर्तनात निश्चित चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गीता हा जीवनाचा ग्रंथ आहे. जीवन कसं जगावं हे शिकविणारी एक अमृतवेली आहे. गीता अमृततुल्य असा महान ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळेस समाधी घेताना एकच इच्छा प्रगट केली होती की माझ्याजवळ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ठेवावा. वास्तविक पाहता ज्ञानेश्वरांनी 4 ग्रंथ लिहिले. त्यातील ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवर लिहिलेली आहे आणि इतर 3 ग्रंथ म्हणजे एक चांगदेव पासष्टी, अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरांचा अभंग गाथा म्हणजेच भगवद्गीता हा किती अलौकिक ग्रंथ आहे याची आपल्याला कल्पना येईल. रणांगणावर एकीकडे दुर्योधनाचे सैन्य आणि एकीकडे अर्जुनाचे सैन्य युद्धाच्या तयारीने सुसज्ज झाले होते. रणांगणावर आपले आप्त स्वकीय पाहून अर्जुन शोकाकुल झाला होता, गलितगात्र झाला होता. हे आपण पाहिले. त्याने श्रीकृष्णाला हेही सांगितले, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. श्रीकृष्णा, मला विजय पण नको आणि राज्यही नको. आम्हाला या राज्याचा, या भोगांचा काय उपयोग आहे? या सर्वांना मारून आम्ही सुखी होणार नाही. मानवी स्वभावातील आणि मनोवृत्तीमधील भिन्नतेच्या दृष्टीने दुर्योधन आणि अर्जुन यांची स्वभावचित्रे पाहण्यासारखी आहेत. दोघांच्याही ठिकाणी कामना आणि लोभ आहे, परंतु स्वजन हत्येच्या कल्पनेने दुर्योधनाच्या मनावर काही एक परिणाम नाही आणि त्याची राज्यप्राप्तीवर दृष्टी आहे. उलट त्याच परिस्थितीत अर्जुन स्वजन हत्येमुळे होणाऱ्या भावी दुःखाच्या आणि पातकाच्या कल्पनेने व्याकुळ, शोकाकुल व खिन्न होतोय. या प्रसंगी तो राज्याचा त्याग करायलाही तयार होतोय. दुर्योधनाची दृष्टी स्वार्थी होती, तशीच अर्जुनाची दृष्टी ही स्वार्थीच होती. स्वजनवध
हे अर्जुनाच्या दुःखाचे मुख्य कारण नव्हते. कारण युद्धात वध होणार हे जाणूनच योद्धा रणभूमीवर आलेला असतो. परंतु स्वजनवधामुळे मला दुःख होईल, मला पापाची टोचणी जन्मभर सलत राहील, माझ्या कुलाचे व जातीचे धर्म नष्ट होतील, हा मी आणि माझे असा विचार अर्जुनाच्या मनात प्रामुख्याने होता. एकीकडे दुर्योधन स्वार्थाकरिता युद्ध करीत होता, तर अर्जुनाने स्वार्थाकरिताच युद्धाच्या विचाराचा त्याग केला. हा महत्त्वाचा फरक आहे. एकाच हेतूमधून दोन भिन्न कर्मे कशी होतात ते या गीतेत दाखविले आहे. हेतू आणि कर्म हे जीवनात महत्त्वाचे घटक आहेत. दुःख आणि पातक टाळण्याकरिता मी कोणता निर्णय घेऊ, या अर्जुनाच्या प्रश्नाला श्रीकृष्णाने उत्तर दिले की अर्जुना, तू युद्ध केले नाहीस तर तुला दुःख आणि पाप लागणार नाही, ही कल्पना चुकीची आहे. तू जर क्षत्रियाचे आणि शासकाचे कर्तव्य केले नाहीस तर तेही कर्तव्य न केल्याचे पातकच आहे. समाजात न्याय, नीती व धर्म यांची स्थापना करण्याकरिता हे युद्ध होणार आहे. हे युद्ध स्वार्थाकरिता नसून धर्माकरिता आहे. तेव्हा क्षत्रिय आणि शासक या नात्याने या युद्धामध्ये भाग घेऊन अन्यायाचा, अनीतीचा पराभव करून धर्माचे रक्षण करणे हे तुझे कर्तव्य आहे. हे कर्म हाच तुझा धर्म आणि कर्तव्य आहे. ते तू केले नाहीस तर मात्र हातात शस्त्र आणि अंगी पराक्रम असूनसुद्धा समाजात अनीती, अन्याय व अधर्म यांचा प्रतिकार न केल्याचे पाप मात्र तुला लागेल. रणांगण सोडून तू गेलास तर सर्व लोक तुझ्या भ्याडपणाची निंदा मात्र करतील. ते दुःख मरणापेक्षाही अधिक तीव्रतेने जाणवेल. अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. समाज धर्म रक्षणाचा हेतू मनात ठेवून तू युद्ध कर. त्यात यश मिळाले तर राज्यसुख भोगशील. यश न मिळाले आणि मृत्यू आला तरी आपण न्याय, नीती व धर्माकरिता लढलो, झगडलो याचे समाधान मिळून स्वर्गप्राप्तीचे सुख भोगशील. युद्धातील यश किंवा अपयश, लाभ किंवा हानी या गोष्टी आपल्या हातात नाहीत. दोन्ही गोष्टी शांत मनाने सहन कर, ते मात्र आपल्या हातात आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि.